रोजची धावपळ, कामाचं टेन्शन, सततची डेडलाईन, घराच्या जबाबदाऱ्या. आपलं आयुष्य कधीकधी एक काय म्हणतात त्याला, ऑटोपायलट मोडवर चालल्यासारखं वाटतं नाही का? सकाळी उठणं, धावणं, रात्री थकून झोपणं. या चक्रात आपण इतके अडकतो की या पलीकडेही काही असू शकतं याचा विचार करायला म्हणजे वेळच मिळत नाही. पण खरंच आयुष्य म्हणजे फक्त हे धावणे आहे का? आज आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या आपलं जगण्यापलीकडचं जीवन कसं असावं या विषयावरचं काही लेखन आहे. हे लिखाण म्हणजे एक प्रकारे एक नकाशा आहे जो आपल्याला या रोजच्या धावपळीतून एका अधिक अर्थपूर्ण शांत जगण्याकडे घेऊन जातो. चला तर मग या नकाशातील काही महत्त्वाचे टप्पे आज उलगडून पाहूया. सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. जेव्हा लेखक जगण्यापलीकडचं जीवन म्हणतात तेव्हा त्यांचा अर्थ मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल अजिबात नाहीये. ही संकल्पनाच मुळात खूप वेगळी आणि मला वाटतं रंजक आहे. अगदी. यातली खरी गंमत हीच आहे. हे जीवन आपल्याला कुठे दूर जाऊन नाही तर याच जगात, याच देहात राहून अनुभवायचंय. लेखकाच्या मते हे म्हणजे स्वतःच्या ओळखीच्या म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाच्या मर्यादांपलीकडे पाहण्याची एक वृत्ती आहे. अच्छा. म्हणजे बघा, मी एक इंजिनियर आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी या पदावर काम करतो, या सगळ्या ओळखी आहेत. या लेबल्सच्या पलीकडे जाऊन हे सगळं नसेल तर मी कोण आहे हा प्रश्न स्वतःला विचारण्याची क्षमता, ही एक आतून सुरू होणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आपण जे यश अपयशाचं गणित सतत मांडत असतो त्या समीकरणाच्याच बाहेर पडण्याची ही गोष्ट आहे. बरोबर. आणि मला वाटतं इथेच खरी गंमत सुरू होते. कारण लेखक म्हणतात की हे जीवन बाह्य यशावर अवलंबून नाही तर ते अंतर्मुक्तेतून म्हणजे आत डोकावून पाहण्यातून जन्माला येतं. अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मनाकडे, आतल्या विचारांच्या गर्दीकडे, भावनांच्या लाटांकडे आणि इच्छाआकांक्षांच्या खेळाकडे फक्त एक साक्षी म्हणून त्रयस्थपणे पाहू लागते, तेव्हा या प्रवासाची सुरुवात होते. आणि या पातळीवर स्पर्धा किंवा तुलना नसते, कारण तुम्ही कुणाशी स्पर्धा करणार? तिथे असतो तो फक्त शुद्ध अनुभव. ही एक अतिशय वैयक्तिक आतल्या वाढीची प्रक्रिया आहे. ठीक आहे. तर हा झाला या प्रवासाचा पाया. या नकाशावरचा पहिला महत्वाचा टप्पा किंवा खूण कोणती आहे? लेखकाने अशा जीवनाची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. सुरुवात कुठून होते? सुरुवात होते संवेदनशीलतेतून. पण इथे संवेदनशीलता म्हणजे फक्त हळवं असणं किंवा भावनिक होणं नाही. ओके. लेखकाला जो अर्थ अभिप्रेत आहे तो अधिक खोल आहे. ती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाशी, त्याच्या वेदनेशी जोडलं जाण्याची क्षमता. कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणताही परतावा मिळेल याचा विचार न करता मदत करण्याची वृत्ती. पण थांबा, मला इथे एक व्यावहारिक प्रश्न विचारावासा वाटतो. हां. आजच्या जगात जिथे प्रत्येकजण स्वतःचा फायद्याचा विचार करतो तिथे इतकी संवेदनशीलता दाखवणं हे एक प्रकारे स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं नाही का? म्हणजे लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात. कॅन इट बी अ वीकनेस? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि कसं आहे ना, लेखक इथे आपल्याला भोळं किंवा दुबळं व्हायला अजिबात सांगत नाहीयेत. अच्छा. त्यांच्या मते खरी संवेदनशीलता ही कमकुवतपणातून नाही तर प्रचंड मोठ्या आंतरिक शक्तीतून येते. यातला खरा सखोल विचार हा आहे की दुसऱ्याच्या दुःखाशी जोडलं जाणं ही स्वतःच्या अहंकाराच्या भिंती तोडण्याची सगळ्यात सोपी आणि थेट पद्धत आहे. अहंकाराच्या भिंती तोडण्याची पद्धत? हो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेला आपलं मानता तेव्हा मी आणि तो हा भेद गळून पडतो. इट्स नॉट अबाउट चॅरिटी, इट्स अबाउट सेल्फ लिबरेशन. हे स्वतःच्या स्वला विस्तारण्याचं एक साधन आहे. म्हणजे ही इतरांसाठी केलेली गोष्ट असली तरी त्याचा फायदा शेवटी स्वतःच्या आंतरिक विकासासाठीच होतो. ओके, आय गेट दॅट. हे अहंकाराच्या पलीकडे जाण्याचं एक प्रॅक्टिकल साधन आहे. अगदी. आणि हे काहीतरी भव्य दिव्य करण्याची गोष्ट नाहीये. तुमच्या ऑफिसमधला एखादा सहकारी तणावात असेल तर त्याला लेक्चर देण्याऐवजी किंवा सल्ले देण्याऐवजी फक्त 5 मिनिटं त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेणं ही सुद्धा एक मोठी संवेदनशीलता आहे. बरोबर. इतरांशी असं जोडलं जाणं हे तर झालं. पण अनेकदा आपण इतरांच्या विचारांमध्ये इतके अडकतो की स्वतःचा आवाजच हरून बसतो. आय थिंक द ऑथर ॲड्रेसेस दिस डिरेक्टली, राईट? नकाशावरचा पुढचा टप्पा याचबद्दल असावा. बरोबर. पुढचा टप्पा आहे स्वतंत्र विचार.
याचा अर्थ बंडखोरी किंवा प्रत्येक गोष्टीला नकार देणं असा नाही, तर समाज, परंपरा, रूढी यांचा आदर करतानाच त्यांचं डोळसपणे चिकित्सक परीक्षण करण्याची हिंमत बाळगणं. आपल्यावर लहानपणापासून जे विचार, ज्या धारणा बिंबवल्या गेल्या आहेत त्यांना तपासून पाहण्याची तयारी ठेवणं. याचं एखादं सोपं आजच्या काळातलं उदाहरण देता येईल का? नक्कीच. उदाहरणार्थ आजकाल सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेंड होते, एखादा हॅशटॅग चालतो. हो, रोजच आहे ते. क्षणभर थांबणं, स्वतःला विचारणं, मला हे खरंच पटतंय का? यामागे काही तथ्य आहे का? की मी फक्त प्रवाहासोबत वाहत चाललोय? इट्स अबाउट क्वेश्चनिंग द डिफॉल्ट. एक्झॅक्टली. इवन इन स्मॉल डिजिटल ॲक्शन्स. अंधश्रद्धेपेक्षा विवेकाला, भीतीपेक्षा समजूतदारपणाला आणि अनुकरणापेक्षा आत्मशोधाला महत्त्व देणं, हा याचा गाभा आहे. एक मिनिट, इथे मला एक विरोधाभास जाणवतोय. अच्छा. एका बाजूला लेखक म्हणतात की संवेदनशील बना, इतरांच्या दुःखाशी एकरूप व्हा, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की स्वतंत्र विचार करा, चिकित्सक बना. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा शक्य आहेत? डज दिस क्लॅश विथ द फर्स्ट पॉइंट ऑफ संवेदनशीलता? हाऊ डज वन रिकन्साईल दीज टू? हा खूप सुंदर प्रश्न आहे, कारण वरवर पाहता हे दोन विचार विरोधी वाटू शकतात. हो ना. पण ते एकमेकांना पूरक आहेत. खरं तर स्वतंत्र विचार तुम्हाला अधिक चांगली, अधिक प्रगल्भ संवेदनशीलता देतो. ओके, कसा? समजा तुमचा मित्र एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे दुःखी आहे. तुमची संवेदनशीलता तुम्हाला त्याच्या दुःखाशी जोडेल, पण तुमचा स्वतंत्र विचार त्याच्या चुकीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यापासून रोखेल. अगदी बरोबर. तुम्ही त्याच्यासोबत असाल, पण त्याच्या चुकीत भागीदार होणार नाही. तुम्ही त्याला सहानुभूती द्याल, पण अंधपणे समर्थन देणार नाही. स्वतंत्र विचार तुम्हाला विवेकी करुणा शिकवतो, अंधळी माया नाही. वाव, दॅट्स अ पॉवरफुल डिस्टिंक्शन. विवेकी करुणा म्हणजे तुम्ही एकाच वेळी एम्पॅथेटिक आणि ऑब्जेक्टिव्ह राहू शकता. ओके, सो वीव कवर्ड आवर रिलेशनशिप विथ अदर्स अँड आवर ओन आयडियाज. पण माझ्यासाठी आणि कदाचित अनेक ऐकणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा संघर्ष असतो तो म्हणजे आपला काळाशी असलेला संबंध. आपण सतत भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमतो किंवा भविष्याच्या चिंतेत अडकतो. डिड दी ऑथर हॅव एनिथिंग टू सी अबाउट अ रिलेशनशिप विथ टाइम इटसेल्फ? हो, आणि हा या नकाशावरचा कदाचित सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. लेखक याला क्षणजागरूकता म्हणतात. क्षणजागरूकता म्हणजे भूतकाळाच्या ओझ्याखाली न दबणं किंवा भविष्याच्या चिंतेत न हरवणं, आणि जो वर्तमान क्षण आपल्या हातात आहे तो पूर्णपणे 100% जगणं. लेखकाच्या मते वर्तमान क्षण पूर्णपणे जगता येणं हीच खरी साधना आहे. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण हे खूप अवघड नाही का? म्हणजे आपलं मन सतत उड्या मारत असतं. अगदी. लेखक म्हणतात की आपलं मन एका उड्या मारणाऱ्या माकडासारखं आहे. एका क्षणी भूतकाळातल्या झाडावर तर दुसऱ्या क्षणी भविष्यातल्या फांदीवर. हा, बरोबर. क्षणजागरूकता म्हणजे त्या माकडाला पकडून पिंजऱ्यात बंद करणं नाही, मग काय? तर त्याला प्रेमाने, शांतपणे आपल्या खांद्यावर बसायला शिकवणं. त्याला धावण्यापासून रोखायचं नाही, तर त्याला वर्तमान क्षणात आपल्यासोबत राहायला शिकवणं. पण हे प्रॅक्टिकल आहे का? म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खूप धावपळीचं आहे, काम, घर, मुलं, सतत येणारे फोन आणि नोटिफिकेशन्स. अशा व्यक्तीसाठी हे शक्य आहे का? माय मंकी फील्स लाईक इट्स ऑन अ कॉन्स्टंट एस्प्रेसो ड्रिप. हां, लेखकाच्या मते यासाठी हिमालयात जाऊन तासभर ध्यान करण्याची गरज नाहीये. हे मायक्रो मुवमेंट्समध्ये साधता येतं. मायक्रो मुवमेंट्स? हो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही चहाचा कप हातात घेतला आहे तेव्हा पुढच्या मीटिंगचा विचार न करता फक्त त्या कपाचा उबदार स्पर्श अनुभवणं. चहाचा पहिला घोट घेताना त्याचा स्वाद आणि सुगंध पूर्णपणे अनुभवणं. गाडी चालवताना गाणी ऐकण्याऐवजी फक्त 5 मिनिटं रस्त्यावर आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं. हे छोटे छोटे क्षण जोडूनच जगण्याचा मोठा कॅनव्हास तयार होतो. आपण खात असताना फक्त खाण्याचा अनुभव घेणं, कुणाशी बोलत असताना पूर्णपणे त्या संवादात असणं, हेच खरं जगणं आहे. हाच जीवनाचा विस्तार आहे. ओके, सो इफ वी प्रॅक्टिस संवेदनशीलता, स्वतंत्र विचार आणि क्षणजागरूकता, अ लाईफ ऑफ एम्पथी, क्रिटिकल थिंकिंग अँड माइंडफुलनेस, वेअर डज दिस ऑल लीड? या सगळ्या प्रवासाचं अंतिम ध्येय काय? या नकाशावरचं शेवटचं ठिकाण कोणतं? या सगळ्याचा शेवट लेखक अर्थपूर्ण शांततेत करतात. अर्थपूर्ण शांतता? हो. ही शांतता म्हणजे उदासी किंवा निष्क्रियता नाही. ही एक प्रकारची आंतरिक स्थिरता आहे. बाहेर कितीही गोंगाट असो, वादळं असोत, तुमच्या आत एक शांत, स्थिर केंद्र असण्याची क्षमता. यश अपयश समान भावनेनं स्वीकारता येणं
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मृत्यूकडे भीतीऐवजी एका समजोतीचं, एका सहजतेच्या भावनेनं पाहता येणं. पण ही शांतता म्हणजे जीवनातला सगळा रस, सगळी मजा निघून जाण्यासारखं नाही का? नो एक्साइटमेंट, नो हायज अँड लोज. डज इट मीन लाईफ बिकम्स बोरिंग? उलट, ही शांतता तुम्हाला जीवन अधिक तीव्रतेनं अनुभवायला मदत करते. अच्छा. विचार करा, जर समुद्राचं पाणी शांत असेल तरच तुम्हाला त्यात चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं, बरोबर? बरोबर. तसंच जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हाच तुम्ही आनंदाचे क्षण अधिक खोलवर अनुभवू शकता आणि दुःखाच्या क्षणांमध्येही न वाहून जाता स्थिर राहू शकता. इट्स नॉट अबाउट अवॉइडिंग लाईफ स्टॉर्म्स, इट्स अबाउट बिकमिंग द काम आय ऑफ द स्टॉर्म. ही शांतता तुम्हाला वर्कप्लेस बर्नआउट, ताणतणाव यापासून वाचवते, कारण तुमची मनःशांती बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. आणि मला वाटतं लेखकातला सर्वात सुंदर विचार हा आहे की हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य, आपलं काम, आपलं घर सोडून कुठेही दूर जाण्याची गरज नाही. बरोबर. हाच संसार, हाच देह, हेच नातेसंबंध, हाच श्वास. फक्त या सगळ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली की जगण्यापलीकडचं जीवन इथेच, याच क्षणी सुरू होतं. वाह. हे स्थान किंवा परिस्थिती बदलण्याबद्दल नाही, तर दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे. आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथेच हे सगळं शक्य आहे. आपल्याला फक्त आपल्या आत डोकावून पाहण्याची गरज आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण विद्यानंद यांच्या लेखनातील एका अर्थपूर्ण जीवनाचा नकाशा पाहिला. याची सुरुवात होते संवेदनशीलतेतून, जिथे आपण अहंकाराच्या भिंती तोडून इतरांशी जोडले जातो. त्यानंतर आपण स्वतंत्र विचाराचा टप्पा पाहिला, जो आपल्याला डोळस आणि विवेकी बनवतो. मग आपण क्षणजागरूकतेच्या साधनेबद्दल बोललो, जी आपल्याला वर्तमानात जगायला शिकवते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे अर्थपूर्ण शांतता, बाहेरच्या गोंगाटाती आतून स्थिर राहण्याची कला. आणि ही संकल्पना आपल्याला सतत आठवण करून देते की जीवनाचा खरा अर्थ बाहेरच्या जगात काहीतरी मिळवण्यात नाहीये, तर स्वतःच्या आत काहीतरी होण्यात आहे. अगदी. इट्स अ शिफ्ट फ्रॉम हॅव्हिंग टू बीइंग. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. जर पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं हीच या प्रवासाची सुरुवात असेल, तर आजच्या दिवसातला असा कोणता एक लहानसा, अगदी सामान्य वाटणारा क्षण आहे ज्याकडे आपण एका नवीन, अधिक जागरूक आणि शांत दृष्टिकोनातून पाहू शकतो. मग तो चहाचा पहिला घोट असेल, खिडकीतून बाहेर पाहणं असेल, किंवा अगदी आपला श्वास असेल. सुरुवात कुठूनही होऊ शकते.